आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, शिवाजी चौक, उल्हासनगर 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। उल्लासनगर में आयोजित महाविकास अघाड़ी की सभा में सांसद सुप्रिया सुले ने भावुक होकर सभा को संबोधित किया और उम्मीदवार ओमी कलानी की दिवंगत माता पूर्व विधायक ज्योति कलानी को याद किया। सुप्रिया सुले ने कहा कि ज्योति कलानी एक दृढ़ और लोकप्रिय नेता थी, जिनका सपना था कि उनका बेटा ओमी कलानी विधायक बने और जनता की सेवा करे। उन्होंने कहा, ज्योति भाभी जहां भी होंगी आज ओमी को आशीर्वाद दे रही होंगी। सभा में उपस्थित जनता को संबोधित करते हुए सुप्रिया सुले ने कहा कि ओमी कलानी न केवल महाविकास अघाड़ी का एक सशक्त चेहरा है, बल्कि उनके नेतृत्व में शहर की कई समस्याओं का समाधान भी होगा। उन्होंने जोर देकर कहा कि ओमी की जीत उल्लासनगर के विकास के लिए एक महत्वपूर्ण कदम होगी। सूले ने भरोसा जताया कि ओमी अपने अनुभव और दृढ़ संकल्प के साथ जनता की अपेक्षाओं पर खरे उतरेंगे। सुप्रिया सूले के इस भावुक संबोधन ने सभा में उपस्थित लोगों के दिलों को छू लिया और माहौल में एक नई ऊर्जा का संचार हुआ। एक तर आज ओमीबाईच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सगळे इथे उभे आहोत। एक बार ओमीबाईसाठी जोरदार टाळ्या वाजवा। काय करतो आपण खूप चांगला उमेदवार दिलेला आहे। खरं तर 7:45 वाजलेले आहे। खाना बना के आए कि घर जाग के पकाना है? अरे ओमीबाई ने खाना नहीं पका, वो इलेक्शन चल रहा है। इलेक्शन कमिशन वाला नोटिस पाठवला असे कुठे तरी ते बसलेला माझा रेकॉर्डिंग किधर है वो ये आ गया है। आता नोट देता अभी इलेक्शन का टाइम पण तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आज या प्रचार सभेत आला, तुमचं मी मनापासून आभार मानते आणि शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की महाविकास आघाडीमध्ये ताकदीने आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओमीबाईंच्या मागे उभे आहात। ही प्रचार सभा हा जो माहोल बघते ना मी महेश काकाचे, ही मला वाटत नाही प्रचार सभा आहे, मला वाटतं ही जल्लोष सभा आहे। मी खाली येतानाच बघत होते ओमीबाई का एमएलए पद आहे सर्टिफिकेट का जन्म, पण आता तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे। ओमीबाई का नंबर क्या है? ओ मी 2 नंबर, रस्ता 2, वीज, पाणी आणि न्याय। ओमीबाई तुम्हाला काय देणार? चांगला रस्ता देणार, तुम्हाला न्याय देणार, तुम्हाला चांगलं पाणी देणार। आज खरं तर मी इथे येते ना, इथे येताना विचार करत होते मला आज सगळ्यात जास्त आठवण कुणाची येत असेल? क्या करेंगे आप वीडियो? आराम से रुको ना। आज जर भाभी असत्या तो मी भाभीला खूप आनंद झाला, पण भाभी या मला अतिशय प्रिय होत्या। आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी आपल्यावर जबाबदारी जास्त आहे। जिथे असतील भाभी त्या भाभीने खूप संघर्ष करत आयुष्य होतं। भाभीच्या दुःखात त्या काळात आपण सहभागी झालो, त्या माऊलीचं दुःख आहे, त्या माऊलीचं दुःख। आज आपण भाभीच्या आदरणीने काय करू शकतो? तर भाभीची इच्छा काय असती तर आपला हा भाऊ ओमी हा आमदार झाला पाहिजे, हे भाभीचं स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आज तुमच्या सगळ्यांवर। इलेक्शन फार सिरियसली घ्या, ओमीबाई निवडून येणारच आहे। अति आत्मविश्वास नको, कॉन्फिडन्स अच्छी चीज है, ओव्हर कॉन्फिडन्स अच्छी चीज नहीं है। किती दिवस राहिले माहिती का? फक्त प्रचाराचे 9 दिवस राहिले, फक्त 9। डिव्हिजन करा, कामाचं वाटप करा, गाव वाडी वस्ती फ्लॅट शेवटच्या माणसापर्यंत जा, हात जोडा, एवढंच सांगा रामकृष्ण हरी बाबा वाचवा आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्याला एक उत्तम आमदार
तर त्याला सांगा की चांगलं पाणी, चांगले रस्ते, चांगली 24 तास वीज आणि न्याय मिळण्यासाठी आपल्याला ओबी कलाकारांना मोठ्या संख्येने मतदान करून द्यायचं. आणखी ते मला एक ओबी भाई को प्रॉमिस किया, ओबी भाई सब आपकी बहनें बैठी है, उनकी तरफ से मैं एक मांग करती हूँ कि आपको मुझे वायदा करना पड़ेगा कि जब आप एमएलए बनेंगे अपने निर्वाचन क्षेत्र में बदलापुर में जो घटना हुई वो जब तक कभी नहीं होगी, ये वायदा आपको देना होगा. यहाँ ओबी भाई जेव्हा निवडून येतील तेव्हा बलात्कार सोडा, एकाही मुलीची छेड काढायची पण हिंमत कुणाची उल्हासनगरमध्ये होता कामा नये, ही आमची बहीण म्हणून माझी ओबी कलाकारांकडून अपेक्षा आहे. मी मनुष्य बात बोलायला नाही, मला प्रॉमिस पाहिजे माझ्या भावाकडून की आपको मुझे प्रॉमिस करना पड़ेगा कि 24 घंटा हमारी बहनें काम के लिए, क्लास के लिए कहीं भी जाए, और हमारी लड़कियां हमारे बेटे भी है, उनकी सुरक्षा की भी जिम्मेदारी होगी भाई आपको लेनी पड़ेगी. इस उल्लासनगर में 24 घंटा कोई भी कमी रहे उसको लगेगा मैं उल्लासनगर में हूँ, मैं सुरक्षित हूँ. हर माँ को लगना चाहिए अरे मेरा बेटा भारी गया है, कोई बात नहीं, वापस आ जाएगा, कोई दिक्कत नहीं, मेरा ओबी भाई है. असं वातावरण आपल्याला आपल्या उल्हासनगरमध्ये करायचं. जेव्हा बदलापूरची घटना झाली प्रचंड अस्वस्थ करणारी, अहो छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या वर कोणीही तिरक्या नजरेने बघितलं तर त्याचा काय कार्यक्रम करायचा आहे महाविकास आघाडी व्यवस्थितपणे करेल. तुम्ही काय करू नका. तुमच्या प्रत्येकीची जबाबदारी सुरक्षिततेची आम्ही घेऊ. आणखी एक गोष्ट ओबी भाई तुमच्यासाठी करणार आहे, त्यांना विचारलं पण नाही तरी शब्द देतो तुम्हाला लाडकी बहीण म्हणून काय 1500 रुपये देताना ओबी भाई ठरवलंय तुम्ही नुसती लाडकी बहीण नाही, तुम्ही महालक्ष्मी आहात. तिथे प्रत्येक महिना ती महालक्ष्मी आहे, तिच्या ताकद आहे, ती लढेल पण मनाने प्रेमी करेल. चे संबंध राहिलेले आहेत. भाभींबरोबर अनेक वर्ष मला काम करायची संधी मिळाली. एक अतिशय लोकप्रिय आणि अतिशय सुसंस्कृत महिला म्हणून भाभींकडे आम्ही एक आदर्श म्हणून पाहिलं. हे दुर्दैव आहे की आज ओबीबाईच्या आयुष्यात हा मोठा दिवस आहे, पण भाभी आज आमच्या बरोबर नाही. पण भाभी जिथे असतील त्यांचा आशीर्वाद ओमीबाईच्या बरोबर राहील आणि माझा विश्वास आहे की उल्हासनगरची मायबाप जनता ही ओमीबाईच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहून त्यांना आशीर्वाद देऊन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची सेवा मिळेल. एकीकडे आपण म्हणतो की महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करायचा आहे, मात्र जे उमेदवार आहेत रमेश कलानी त्यांच्यावर पोलीसपेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. काय बघून दिला असेल राष्ट्रवादीने हा उमेदवार? याचे सगळे राजकीय गुन्हे आहेत, त्यातला कुठलाही गुन्हा असा नाही. मला एक सांगा, जर असे गुन्हे असते तर इलेक्शन कमिशननी त्यांना परवानगी दिली असती का? अर्थातच ह्या देश असा खोट्या नाट्या आरोपांवर चालत नाही ना, अदृश्य शक्तीच्या ताकदीवर चालतो. हा देश संविधानाने चालतो आणि त्या संविधानाने ओमीबाईंना अधिकार दिलेला आहे इलेक्शन लढायचा. गुन्हे कमी आहेत, आपण पाहिलं ते हत्येचा प्रयत्नाचा गुन्ह्यासारखा गंभीर गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल आहे. अनेक गुन्हे आहेत, पण त्या गुन्ह्यामध्ये सत्य आहे का? ते राजकीय गुन्हे आहेत. लोकांनी आजकाल तुम्ही बघता अदृश्य शक्तीची मनमानी चालते. आता आमचा पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतले, हा गुन्हा नाहीये का? येत्या निवडणुकीत आईसचा वापर होईल का? आईसचा वापर बरं झालं तुम्ही काढला. हे बघा, मी आज महिला जास्त होत्या म्हणून काढला नाही, हे पुस्तक घेऊनच किती मी म्हणत नाही आईसचा वापर. हे बघा, आईसचा वापर या पुस्तकात लिहिलेला आहे. हे बघा आईसचा वापर आणि कालचा लोकसत्ता. हे बघा, हे घेऊनच दिसते. हे बघा, हे आईस बद्दल आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी. आता मला सांगा की ह्या आईसमुळे जेव्हा तुम्ही घरावर हल्ले करता, महिलांवर आरोप करता, तुम्ही लोकांना खोट्या नाट्या केसेस मध्ये अटक करता, हा गुन्हा नाही का? जेव्हा आमच्या घरातल्या 3 आमच्या बहिणी, त्यांचं नाव रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील, त्यांच्यावर रेड झाल्या, काय त्याचा अर्थ काढला तुम्ही? त्या तिघीही आमच्या बहिणी आहेत ना, अजित पवारांच्या माझ्या बहिणी. त्यांची काय चूक होती? त्यांच्या तिघींच्या घरावर 1 नाही 5 दिवस रेड झाली. माझ्या बहिणींची नातवंड घरात होती. कधी कोणी विचार केला की त्या नातवंडांना काय वाटलं असेल? कधी कोणी विचार केला की आमच्या घरातल्या लेखा सुनांना काय वाटलं असेल? घरात दूध देखील वेळेवर येत नव्हतं जेव्हा लहान लहान नातवंड घरात होती. तेव्हा मग त्यांना गुन्हेगार म्हणणार का तुम्ही? माझ्या 3 बहिणींची काय चूक? यांच्या राजकारणाशी काय संबंध? पण अदृश्य शक्ती ही स्वतःच्या मनमानीने ठरवते कोण गुन्हेगार आणि कोण नाही. आमचा पक्ष, आमचा चिन्ह हे आदरणीय पवारसाहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने काढलं हे योग्य होतं का? आमची केस चालू आहे अजून होतं. काही शिरूरचे जे उमेदवार आहेत अशोक पवार यांच्या मुलाला अपहरण करून मारहाण करण्यात आली, कुठे चालल्यात ह्या सगळ्या निवडणुका?
निवडणुका नाही प्रशासन, याचं उत्तर हे सत्तेमधल्या लोकांना द्यावं लागेल. आज गृह मंत्रालय याला उत्तर द्यावं लागेल की या राज्यात जर अशा घटना होत असतील तर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, हा प्रश्न मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा. कोणावर संशय आहे या सगळ्या मला प्रकारामध्ये याची मी आपल्याला? आता सुजाता भाभींशी बोललेले आहे आणि मी पुण्याच्या SP देखीलशी बोललेले आहे. आम्ही माहिती काढतोय. आता 1 तासाभरात अंदाज येईल की नक्की काय झालं. धन्यवाद धन्यवाद साहेब. जर संविधान हातात गुन्हा, हा गुन्हा लाल रंगाचं संविधान हे जर हातात धरणं हा गुन्हा असेल तर तो मला गुन्हा मान्य आहे. देवेंद्र फडणवीसांना याचं उत्तर द्यावं लागेल. त्यांचा जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही जोपर्यंत जिवंत आहे, श्वासात श्वास आहे, हे आम्ही सोडणार नाही. देवेंद्र फडणवीसांना आम्ही आव्हान करते की हिंमत असेल तर आम्हाला अटक करा, आम्हाला फाशी द्या, पण आम्ही संविधान सोडणार नाही. काही लोकसभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांना जयंत पाटील म्हणाले की तुम्हाला पाठिंबा द्या. म्हणजे त्यावेळेला ते म्हटलं होतं की नाहीतर ते म्हणतात त्यांचे आभार मानते. ज्यांनी कोणी मला मदत केली, मला मतदान केलं लोकसभेला, त्यांचे विनम्रपणे मी आभार मानते. काही आज भाषण करून बोलले की सुनील कुंबळे यांनी काही नोटीस पाठवली. मी आज भाषणात नाही बोलले, काल बोलले. इथे कशाला? काय नेमकं काय किती नोटीस? नाही असं मी आज मुंबईला जाणार आहे. तो कागद मी शोधणार आहे. कारण काल व्यासपीठावर मी जेव्हा होते तेव्हा एका व्यक्तीने जो कागद पाहिला त्यांनी मला सांगितलं की सुनील टिंगरेंनी आदरणीय पवारसाहेबांना नोटीस पाठवली आहे. तर तो कागद मी आज शोधणार आहे. तो आज सापडला तर उद्या मी ती प्रेसला. धन्यवाद.